हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आज आम्ही चाललेलो, माझी आई हसते जराशी ती बघा, पप्पा आई आम्ही चाललेलो बघा शेतावरती आपला राब टाकणं म्हणजे आपली भात पेरणी करतात ती. तर तुम्हाला मी दाखवतो की भात पेरणी कशी केली जाते त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे पूर्ण आहे, म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका. फ्रेंड्स, पेरणी कशी केली जाते म्हणजे त्यासाठी काय काय करायला लागतं ते तुम्हाला मी दाखवतोच या व्हिडिओमधनं. पूर्ण बघा पेरणी कशी आहे. पण त्यासाठी आपल्याला कधी काय काय करायला लागतं ते तुम्हाला दाखवतो बघा. शेताकडे मला कॅमेरा करून दाखवत आहे इथं तुम्ही साईडला. आपले हे पहिले राब भाजले जातात. राब भाजणे म्हणजे काय की हा पूर्ण आपली ही जमीन आहे, त्या जमिनीचे ते आपला पूर्ण पाचोळा झाला जातो आणि नंतर आपला जो पेंडा असतो त्याने जातात. कारण का त्याची आपली ही जमीन आहे की जाळल्यानंतर भुसभुशीत होते. त्याच्यामुळे जे आपण राब पेरतो म्हणजे जी पेरणी करतो, आमच्याकडे राब पेरतो असं पण बोलतात आणि पेरणी पण बोलतात. तर पेरणी त्याच्यात भुसभुशीत होते जमीन आणि राब पण आपले चांगले होतात. त्यासाठी आपण पहिलं बघा पाचोळा हा बघा पूर्ण जाळतो. त्याला कवळा असे पण बोलतात आमच्याकडे. कवळा जातो, नंतर पेंड्याने, नंतर पेरणी होते. तर आपण आता दाखवतो तुम्हाला की पेरणी कशा पद्धती केली जातात. तर आता बघा माझे आई पप्पा पण आलेले आहे शेतावरती आणि मी पण आलेलो आहे. तर आता पेरणी करायला आम्ही स्टार्ट करणार आहोत. तर फ्रेंड्स, पूर्ण लास्टपर्यंत बघा की पेरणी कशी केली जाते आणि तुमच्याकडे पण कोणत्या पद्धतीने करतात ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता स्टार्ट करूया आपण पेरणी करायला. फ्रेंड्स बघा, आता आलेलो आहे आपण शेतावरती. बघा आपण पूर्ण एवढी पेरणी करणार आहोत या बाजूला आणि इकडे पण आहे अर्धी केलेली आहे मोठ्या गणी. त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते तुम्हाला दाखवतो. तर ते पहिले बघून घ्या तुम्ही. हे बघा काय काय साहित्य लागतात ते बघा. पिकाव आहे, पप्पा सांगताय सर्व. याला कुदली असे बोलतात, कुदळ, पंजा ही कुदली बघा, ही कुदली आहे. हा छोटा पंजा आहे, लाकडाची कुदली, लाकडाची कुदली. आणि आपण हा भात घेतलेला आहे. भात कोणता हा? सुवर्ण. 2 ते 3 प्रकारचे असतात, सुवर्ण, जया आणि रुपाई म्हणून भात असतात. हे 3 टाईपचे असतात. हा सुवर्ण भात आहे. तर आपण आता पहिला चिखल तर झालेला आहे बघा, पाऊस जास्त पडल्याने. तर आपण पहिला पसरून घेणार आहोत भात साईडला. आमच्या वेळी राब टाकणे असं बोलतात त्याला आणि सगळीकडे पेरणी असे बोलले जातात. पप्पा टाकत आहेत बघा राब, जे पेरणी करत आहेत. अशा प्रकारे जमीन अजून अर्धा शेत झालेलं आहे आपलं टाकून, अजून बाकी आहेत. आता बघा, आता माझ्या आईने आपला तुम्हाला दाखवला की पंजा त्याने असं ओढत घेईल, जेणेकरून ते पूर्ण असं जमीन, म्हणजे आपण बोलतो एक प्रकारची नांगरणी, बोलतात आपण, त्या प्रकारे दाखवतो तुम्हाला. पंजा घेऊन आलेली आहे. आपलं पेरणी केलेलं दिसते. ही पंजानी खोदत आहे जेणेकरून ते मिक्स होत. जवळ दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे खोदतात ते. जो आपला पंजा आहे तुम्ही दाखवला आपला तो पंजा कसा होता ते बघा. अशा प्रकारे जेणेकरून आपण जे तांदूळ पेरलेले आहेत म्हणजे आपले सुवर्णाचे, ते खालीवर होतील पूर्ण. नाही तर का वरतीच ठेवले तर पाऊस आला तर ते असेच वाहून जातील. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला बघा हा सुवर्णाने करायचं आहे पूर्ण हे भात पेरणी. हा पण आपल्याला करायचं अजून बाकी आहे. इथे आपल्याला जरा हे लागेल, आपला पिकाव आहे बघा, पिकावाने खोदायला लागेल. कारण ही बघा ही जमीन आहे ती आपली एकदम कडक आहे आणि इकडे एकदम बघा पाणी जास्त होतं त्याच्यामुळे एकदम
भुसभुशीत झालेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट करत आहे ही पंजाने. ऑलरेडी बघा इथे बाजूला पण पेरणी झालेली आहे. आंब्याला पण बघा चारी बाजूनी कुंपण घालून ठेवलेली आहे. ही बघा आमची आई, ही सकाळी आली शेतावरती, मग तिला घरदार विसरलेली आहे, जेवण बिवण. आणि दुसरे आमच्या बघा मुंबईचे हिरो नारायण घाग, तुम्हाला दाखवतो जरा पळतात ते. सकाळी आले शेतावरती, त्यांना घर बी विसरलं, जेवण बिवण काहीच नको. जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा काम करतायत. पूर्ण आंब्यांची लागवड बघा पूर्ण केली, कुंपण बी बांधून एकदम मस्तपैकी. बघा मटका ठेवलेला आहे यांनी, लाजतात ते जरा. तर आपण जरा अजून जवळ जाऊन त्यांचा चेहरा बघा दिसलेला आहे, हसतात. आणि माझे मोठे काका ते बघा शेतातले दगडी आहेत ते उचलत आहेत, कारण आपल्या लावणी करण्याच्या टायमाला ते दगडी पाहायला लागतात म्हणून. चला तर आपण बघूया वापस की आपला पेरणी किती करून झालेली आहे ती. पेरणी पूर्ण शेत पप्पाने भात टाकून घेतलेला आहे सुवर्णाचा. आता आई आपली बघा अजून पंजाने वरती. हे बघा आई जे करते त्याला दांडली मारते असं बोलतात. अशा प्रकारे मी पण करून बघतो थोडासा. अशा प्रकारे केली जाते बघा. बद्दल पण काय जास्त शेतावरती येत नाही. पूर्ण करून झालेलं आहे पप्पांचं. पप्पा पण आता ते दांडली मारतील, ज्याने पहिला पूर्ण शेत करणार, नंतर बाजूला शेत करणार आहोत. पप्पा पण बघा खोदलेने आता खोदत आहेत. पप्पा पण आणि आई पण बघा खोदत. मी पण एवढा खोदलेला आहे, भरपूर बाकी आहे शेत. शेतावरती काम करायला एवढा शेत झालं, थोडासाच बाकी राहिलेला आहे या साईडचा. बसलेलो आहे, जरा थकलोय, भरपूर दिवसांनी काम केलं शेतावरचं, त्यामुळे अजून खोदत आहे, जे कुजलत आहे अजून. तो आपण सुवर्णाचा भात आता पेरून झालेला आहे. आता बघा हा रुपालीचा भात आहे, तो आपण इथे पेरणार आहोत मागसारखाच. हा एवढा राहिलेला आहे. 2 ते 3 टाईपचे भात घेतात आमच्या गावी. आता रुपालीचा भात बघा पेरत आहेत. मगाशी आपण तो तिकडचा असंच पेरलेला, आपण सेम पेरायचा आहे आणि वापस तसं खोदून घ्यायचं आपल्या ह्याने, कुदळ आणि पिकावाने कुदलून घ्यायचे. वापस पप्पा पेरतात. आईने बघा कुदल्याला स्टार्ट केलेलं आहे. अशा प्रकारे कुदलं जातं बघा.
फ्रेंड्स कशी वाटली आजची पेरणीची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आज आपण जी केली ती पेरणी पण होती आणि आमच्याकडे राब लावायला जातात असं पण बोलतात, म्हणजे दोन्ही पद्धतीने बोलतात. प्रत्येकाच्या गावी वेगवेगळे नाव आहे. तर तुमच्या गावात काय बोललं जातं म्हणजे तुमच्या भागामध्ये ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन. जसा आपला पाऊस पडेल तसं आपण तुम्हाला मी दाखवेनच की शेतीची नवीन नवीन कामं कशी केली जातात. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.